नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी थंडीत भेटणारी भाजी, म्हणजे वर्षातून एकदाच भेटते अशी भाजी. तर मस्त हरभऱ्याची भाजी भेटते आणि आपल्याला वर्षातून एकदाच भेटते, मधी भेटत नाही. त्यासाठी आपण मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. आणि थंडीमध्ये मार्केटमध्ये खूप सारी भेटते विकत. तर चला ते बनवण्यासाठी सुरुवात करूया. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघत असाल मस्त कवळी लुसलुशीत अशी आपण हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. इकडे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. इथं मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. 3-4 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं आपण छान ठेचून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि आपल्याला भाजी धुवायची नाही, या पद्धतीने आपल्याला झटकून आपल्याला भाजी 2-3 वेळेस झटकून आपल्याला साईडला काढून घ्यायची, म्हणजे आपली भाजीत काही किडा वगैरे असेल तर निघून जातो. ही भाजी धुतली तर आंबटपणा निघून जातो, त्याची चव सुद्धा निघून जाते. त्यासाठी आपल्याला भाजी धुवायची नाही. इथे बघत असाल कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेलही घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले का आपल्याला घालून घ्यायचे मिरचीचा ठेचा आणि छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघत असाल मिरचीचा ठेचा छान परतलेला आहे. त्यात घालून घेणार आहोत भाजी. आपण छान झटकून साफ करून घेतलेली आहे भाजी. या पद्धतीने भाजी सर्व घालून घ्यायची आपल्याला. सर्व भाजी आपण घालून घेतलेली आहे आणि खाली वर करून घेणार आहोत आपण अगदी हलक्या हाताने. बघत असाल तर आपली भाजी तेलावर आपण छान परतून घेतलेली आहे, अगदी कमी झालेली आहे. आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. अजून कमी होती भाजी, बेताने मीठ घालायचं. अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेले आहे आणि पुन्हा परतून घेते. अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचे आपल्याला, अर्धा कप पाणी घालून घेते आणि पुन्हा एकजीव करून घेणार आहे. बघत असाल तर 6 ते 7 मिनिटं झालेले, आपली भाजी शिजत आलेली आहे. आणि आता आपण घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट. अगदी 2-3 चमचे मिक्स करून घेते. बघत असेल आपण एकजीव करून घेतलेली आहे आणि पाणी आटेपर्यंत फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं पूर्ण शिजवून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाजी तयार होईल. बघत असाल तर मस्त आपण एकजीव करून घेतलेली आहे आणि आपली भाजी थोडंसं जे पाणी आहे तेवढं आटेपर्यंत आपल्याला 2 मिनिटं फक्त आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. बघत असाल तर आपली भाजी तयार झालेली आहे. आणि नक्की ह्या थंडीमध्ये बनवून खा. आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.